नमस्कार मित्रांनो, मी रविशंकर गाडीकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग नॉर्मल आपण काय काम करतो आणि काय काम करतो त्याच्यावर डिपेंड आहे. आपल्याकडे काय काय प्रॉडक्ट्स आहेत ते पण दाखवतो आजच्या ब्लॉगमध्ये. आणि जाऊया फिरायला आपला रूटमध्ये. वाजलेत 7:05. लेट झाला आहे, थंडी होती म्हणून उठायला लेट झाला, तिथनं काम संपून यायला पण लेट झाला थंडीमुळं. त्यामुळं जरासं चाय घेतो आणि जाऊया आपला. मित्रांनो, ही आपली गाडी, जसं की तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आमची गाडी माल केलेली आहे फुल. अजून माल घ्यायची आहे जाऊन, तुम्हाला पण माहिती आहे पॉईंटमध्ये जायचं आहे. जरा दूध आणि 0 मैदाचा प्रॉडक्ट आला असेल आज, बघूया. तर पण घ्यायचं आहे. तुम्हाला प्रॉडक्ट काय काय आहे ते दाखवतो रूटमध्ये. मित्रांनो, झालेली आहे गाडीची कोल्ड स्टार्ट. आता निघूया मार्केटला. तर मित्रांनो, आलेलो आहोत आपण पॉईंटवर. बघू शकता, ही आहे मिल्क ब्रेड मॉडर्नची. हा कुलचा आहे आणि हा बर्गर बन, ही 5 बन, हा सँडविच ब्रेड, स्वीट ब्रेड. आणि इथं तुम्ही बघू शकता केक्स, डॅनिश बन, ही बघा पिझ्झा बेस. हे सगळे मॉडर्नचे प्रॉडक्ट्स आहेत. मल्टीग्रेन ब्रेड, पाव बन, पाव ब्रेड, पाव आपला वडापावचा पाव. आणि अजून काही हे क्रीम रोल्स बघा, क्रीम बन आहेत तिथे सगळे. आणि हे जे प्रॉडक्ट्स आहेत, ही आहे 0 मैदाचे. जे तुम्ही बघितलं, काही लोकांनी बघितलं असेल ह्याचं आता शार्क टँकमध्ये. 0 मैदा गार्लिक ब्रेड, मल्टीग्रेन ब्रेड इरला, मल्टीग्रेन ब्रेड, व्हीट ब्रेड यांना बेको का तू 0 मैदा ना. आणि ही दन्नो आपली. आणि हा मित्राने घेतलेली गाडी, मोठी बोललेलो तुम्हाला गाडी मल्टीग्रेन नाही जात. आणि हा बघू शकता तुम्ही, हा मदर डायरीचा प्रॉडक्ट आहे, दही छोटासा. आणि ही जर्सीचा फ्लेवर्ड मिल्क. हा प्रॉडक्ट आहे नीलगिरीसचा, ज्या कंपनीतून आपण स्टार्ट केलेला नीलगिरीसचा ब्रेड. नॉन क्रेटो मल्टीग्रेन मात्र आहे, अर्धा आहे मल्टीग्रेन मध्ये वीट अर्धा आहे माहितीच आहे. अमूलची दही. बस अजून काही प्रॉडक्ट्स यायचे आहेत, आज नाही टाकलेत, उद्या परवाला टाकू ते. चला आता रूटला जाऊया. एवढा प्रॉडक्ट दाखवलं आहे, आता काय भेटलं ना आतमधून तर तुम्हाला दाखवतो. तो झाली आहे गाडी लोड. आणि आता आपण निघालो आहे मार्केटला. चला जाऊया मार्केटला, भेटतो तुम्हाला मार्केटमध्ये. तर मित्रांनो, आलो आहोत पहिल्या दुकानात. इथं स्टॉक संपला आहे, फक्त 2 बन आणि क्रीम बन संपला होता तेवढं. बाकी तुम्हाला अजून एक प्रोडक्ट दाखवतो आमचा. हे बघा, ही आहे चपाती, रेडीमेड चपाती, फक्त गरम करून खायची. आणि टोस्ट रस्क टोस्ट भेटतो आपल्याकडं. 4 व्हरायटीचं टोस्ट भेटतात, 4 व्हरायटीचे. वीट, फ्रुटी, सनबेक आणि मिल्क, एवढं व्हरायटीचं टोस्ट. स्टॉक टाकतो. मित्रांनो बघू शकतो, स्टॉक अरेंज केलेले आहे, क्रीम बन लावलेली आहे. आणि ही दुकान या चालाय सप्लाय. इथं पैसे घेऊया आणि 1 तास होऊ द्या इथं. तर मित्रांनो, झाली आहे पहिली बोणी आणि आपण चाललो दुसऱ्या दुकानात. तर मित्रांनो, रूट स्टार्ट केला. शांतीनगरमध्ये स्टॉक्स टाकून झालेले आहे, बघू शकता. फुल लोड झालेला आहे. ग्रँडमध्ये आलेलो, स्टॉक फुल केला आणि आता बिल करतो आणि निघूया इथनं. तर मित्रांनो, शांतीनगर संपलेलं आहे करून. 9:40 झाला आहे का सध्या टाईम. आणि मळवट भरला आहे. पाऊस येण्याची शक्यता खूपच आहे. बघू, पाऊस नाही येणं, काय आला तर बरं आहे. लवकर रूट संपून आवाजाचं काम आहे, कामाला पण जायचं आहे, टेक्स्चर करायचं आहे, तिथं पण जाऊया पटापट संपून. चला, पाऊस नको येऊ दे बस. आपण आता आलो बोरिंग इन्स्टिट्यूट क्लबला सप्लाय द्यायला. इथे एक आउटलेट आहे जो महाबाजारचा आहे, तिथेच आउटलेट आहे, त्याला देण्यासाठी निघालो आपण आता. बघू शकता हातात ब्रेड.
तर मित्रांनो झाली आहे ब्रेड सेट करून. हा रिटर्न्स आहेत, रिटर्न घेऊन जायचे आहेत. हा ब्रेड सेट केलेला आहे. आता रिटर्न घेऊया, बिल घेऊया आणि निघूया. चला जाते हैं मुसाफिर. तर मित्रांनो आम्ही आलो आहे आता. प्रिंटरचा बॅटरी पण संपला. आम्ही आलो आता चर्च स्ट्रीटला. मला काय झालं पुढे का मागतो चर्च स्ट्रीट तुम्ही बघू शकता. पुढं चर्च स्ट्रीट. हा माल सप्लाय देऊया आणि तुम्हाला चर्च स्ट्रीटचा व्ह्यू देतो. चर्च स्ट्रीट तुम्ही बघू शकता. हे आहे चर्च स्ट्रीट. इथं फक्त हा एकच दुकान आहे, हा एकच सुपर मार्केट आहे इथं. बाकी सगळे हॉटेल्स आणि पब आहेत. तर मित्रांनो संपली आहे रूट. वाजले 12:30. पाऊस जरासा लागून थांबला. बघूया परत लागलं तर लागला. वारा होता त्यामुळं पाऊस गेला. बघू परत आलं तर आला पाऊस. तर आपण चाललो चाय प्यायला. जसं की तुम्हाला माहितीच आहे रूट संपलं की एकदा चाय आणि थोडासा समोसा खाणार आणि घरी जाणार. जाऊया घरी. तर मित्रांनो झालेली आहे चाय आणि समोसा खाऊन आता निघालो आहे घरी. अजून भावजाचा फोन नाही आला कामासाठी. बघूया घरी जाऊन कॉल करून बघू भावजाला. जरी काम असलं तर तिकडे जाऊया टेक्स्चर करायला, नाहीतर घरी जरा मार्केट ऑब्झर्व करूया. ट्रेड भेटलं तर ट्रेड करूया, नाहीतर भाड्याने जाऊया. चला जाऊया. तर मित्रांनो फ्लाय ओव्हर. वी आर फ्लाइंग ओव्हर द फ्लायओव्हर. तर मित्रांनो पाऊस चालू झाला आहे. आपण आलो नियर बाय घरापर्यंत. घराला अजून 15 मिनटं लागणार आहे जायला. तर हा पाऊस चालू झाला. तर मित्रांनो आलो घरी पोचलो. गाडी लावलेली आहे. पाऊस लागतो जरासा. थांबा फोन करूया भावजाला. जर काम असलं तर जाऊया. तर मित्रांनो चाललो आहे आता. भावजाने तिथं साईट बोललेलं आहे तिकडे टेक्स्चर करायलाच चाललो आहे. जाऊया. फक्त माल मटेरियल घेतलेली आहे, स्टॉक्स वगैरे. लिथोस करायचं आहे, लिथोस. त्याला जाऊया लिथोस करूया. साईट जाऊया कसं आहे, कुठं काय करायचं आहे, कसं ठीक आहे. पोचलो लोकेशनमध्ये. चला जाऊया साईटवर, बघूया कसं आहे काम काय नाही काय. तर मित्रांनो हा जो पीस आहे, हा पीसवर सेम हा जो टेक्स्चर आहे हा काढायचा आहे याच्यावर. चला कामाला लागू पटापट. तर मित्रांनो झाला आहे प्रायमर लावून. जरासं प्रायमर सुकू दे, नंतर याच्यावर एक कोट पट्टी करूया. तर मित्रांनो ही आहे लिथोस ती पट्टी. ती पट्टी अप्लाय करून घेऊ आपण ट्रॅव्हलने. साईड्स पहिला साईड्स करून घेऊया आणि नंतर सेंटर पोर्शनला येऊया. कारण हा सुकला नाही. हा सुकल्यावर नंतर करूया. पहिला साईड्स करून घेतो. तर मित्रांनो झाली आहे पट्टीची बेस अप्लाय करून. जरासा सुकू दे, नंतर त्याच्यावर हा रोल मारूया. हा पॅटर्न येईल. तर मित्रांनो रोलमधून पॅटर्न काढून झालेला आहे. त्याच्यावर लाईटली आता ब्लेड मारणार, तेव्हा असा पॅटर्न येईल आपल्याला. जरा सुकली की लाईटली ब्लेड मारणार. आता मित्रांनो झालेले आहे पॅटर्न काढून. फक्त सुकू दे, नंतर पेंट मारूया आणि निघूया इथनं. तर मित्रांनो झाले आहे टेक्स्चर. तर मित्रांनो संपलं आहे काम. चालू आहे घरी. जाऊया घरी मस्तपैकी चाय वगैरे पिऊया. जरासा बिल एंट्री चेक करूया. बघूया काय करायचं आहे. तर मित्रांनो जस्ट आलो घरी, बसलो चाय प्यायला. चाय पितो मस्तपैकी. बिल्स चेकअप झालेली आहे आणि बिल्स एंट्री पण झालेली आहे. बिल एंट्री झालेली आहे, बिल चेक झालेली आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हा नक्की कमेंट्समध्ये कळवा. लाईक करा, जरी अजून केला नसणार तर शेअर करा मित्रांसोबत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू आता उद्या सकाळी जरी मी गेलो लवकर आणि कॅमेरा जरी घेऊन गेलो तर उद्या सकाळचा तुम्हाला ब्लॉग दाखवेन. भेटूया पुढच्या ब्लॉगात. तिथपर्यंत बाय बाय.